ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग, संपणार त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले. अहो इतके भयंकर गाव येतं बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं, तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे, बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम, मोबाईल शिटाखाली कोण बघा, शिटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते म्हणून शांत राहायचं. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय, फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मिळालं, त्याला डब्बल पगार द्यायचा.